हॅलो एव्हरीवन, दिस इज निकिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे की यूट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे. हाऊ आय स्टार्ट अ यूट्यूब चॅनल ॲज अ बिगिनर. तर जेव्हा मी चॅनल बनवायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा मला वाटलं की चॅनल बनवणं खूपच अवघड आहे. पण जेव्हा मी यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज बघितले, कसा यूट्यूब चॅनल चालू करायचा, तर बरेचसे मी व्हिडिओ बघितले तेव्हा मला समजलं की आपल्याला जर यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल की यूट्यूबला जे आपलं नाव ठेवायचं असेल ते आपण डिसिजन घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण डिसाईड केलं पाहिजे की आपण जर ईमेल आय डी बनवणार आहे ते कुठल्या नेमचं बनवणार आहे. चॅनलचं जे आपण नाव ठेवणार आहे त्याच रिलेटेड आपल्याला नाव ठेवायचं आहे ईमेल आय डी. यूट्यूब चॅनलचे जे नेम आहे तर तुम्ही तुमचं जे नेम आहे त्यानुसार चेंज करू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की यूट्यूबचे जे नेम आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही जे अंडरस्कोर टाकणार आहे किंवा जे स्टिकर्स टाकणार आहे, जर ते इनव्हॅलिड असेल तर ते टाकायची गरज नाही. तुमचं नाव आणि फक्त तुम्ही एखादं पुढे काहीतरी जर तुमचं स्पेलिंग वगैरे टाकू शकता. पण तुम्ही जे स्टिकर असतं यूज करायचं ते स्टिकर टाकू शकत नाही. कारण की त्याच्यामुळे डिमॉनिटाईज होण्याची चॅनलची शक्यता असते. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जर आज चॅनल क्रिएट करत असेल, मला जर चॅनल करायचं असेल तर माझे जे व्हिडिओज आहेत त्याला व्ह्यूज येणार की नाही, मिलियन्समध्ये जर व्ह्यूज पाहिजे असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की तुम्हाला रोज शॉर्ट्स किंवा व्हिडिओज अपडेट करायला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या ब्लॉग आणि एखादा व्हिडिओ तर एखादा टॉपिक तुम्हाला घ्यायला पाहिजे रोजच्या जीवनामधला. जसं की जर तुम्ही कुकिंग करत असाल, जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही कुकिंग रिलेटेड व्हिडिओज टाकू शकता. किंवा जर तुम्हाला जर किंवा व्हेजिटेबल्स त्याच्यानंतर प्लेइंग गेम्स असतात, त्याच्यानंतर अजून म्हणलं तर एज्युकेशन्स रिलेटेड व्हिडिओज असतात. जर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल सगळेच तुमच्या डेली लाईफमधले जे गोष्टी असतात तर तुम्ही मिनी ब्लॉग बनवू शकता. मिनी ब्लॉगचे चॅनल बरेचसे आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडून बघितलं तर बरेचसं काही शिकण्यासारखं आहे, ते तुम्ही घेऊ शकता गोष्टी. त्याच्यानंतर हा पार्ट येतो की जर मी चॅनल क्रिएट केला तर कधी मला मॉनिटाईज मिळेल आणि कधी मला गुगल सेन्सचा जो पिन आहे तो मिळेल. तर ह्याच्यासाठी तुम्ही हा नाही केला पाहिजे पहिल्यांदा की ह्याच्यावर फोकस नाही केला पाहिजे की मला यूट्यूब कडून कधी पैसे मिळतील आणि कधी माझा चॅनल मॉनिटाईज होईल. तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे की माझं जे कंटेंट आहे ते इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे आणि ते तुम्ही क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी रिस्क घेतली पाहिजे. तर तुम्ही एखादं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते चॅनलवर अपलोड करू शकता, स्वतःला सिद्ध करू शकता. त्याच्यानंतर पार्ट येतो की जर तुम्ही शॉर्ट्स अपडेट करत असाल किंवा व्हिडिओज अपलोड करत असाल तर कधी-कधी बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की मला सगळेजण काय बोलतील? मला फेस हाईड करायचा आहे किंवा फेस मला दाखवायचं नाहीये किंवा जर मी फेस रिव्हील केलं तर माझे जे रिलेटिव्हज आहेत ते मला काय बोलतील? तुम्हाला जर पुढं जायचं असेल किंवा स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही YouTube हे माध्यम निवडू शकता. YouTubeमधून बरेचसे लोकांना पैसे मिळाले आहेत. त्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. असं नाही की सगळ्याचेच चॅनल मॉनिटाईज होतात. पण जर तुम्ही डेली YouTubeला व्हिडिओज बनवले किंवा अपलोड केले, शॉर्ट्स बनवले आणि एखादं जे कंटेंट आहे त्याच्यावर भर दिला की जे कंटेंट तुम्ही बनवता ते इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. तुम्ही कशावरही बनवू शकता आणि ते खूप इझी आहे. एवढं पण अवघड नाही. आणि त्याच्यानंतर हा पार्ट येतो की जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुमच्याकडे सॅमसंग मोबाईल आहे किंवा ओप्पोचा मोबाईल आहे किंवा त्याच्यानंतर विवो आहे. तर मला वाटलं नाही पाहिजे की माझ्याकडे सॅमसंग आहे तर मी याच्यामध्ये माझी क्वालिटी चांगली येणार नाही किंवा मला आयफोनच पाहिजे, असं काही नसतं. तुम्ही कुठल्याही मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करू शकता. एवढंच की त्याचा जो फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा आहे, त्या दोन्हीपैकी एक जरी कॅमेरा जरी व्यवस्थित असला तरी तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता.
त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थंबनेल्स वगैरे लावून व्हिडिओ अपलोड करू शकता. थंबनेलसाठी तुम्ही दुसऱ्यांचे जे चॅनल आहेत त्याच्यामध्ये कसं थंबनेल बनवायचं त्याच्यावर तुम्ही बघून शिकू शकता. थंबनेलचा जो व्हिडिओ आहे मी बनवलेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जर माझ्याकडे सॅमसंग विवो मोबाईल आहे पण त्याच्यानंतर क्वालिटीचा प्रश्न येतो की ह्या मोबाईलमधनं क्वालिटी चांगली येत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही जी रिंग लाईट भेटते ती रिंग लाईटचा यूज करू शकता. क्वालिटी चांगली येत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही जी रिंग लाईट भेटते ती रिंग लाईटचा यूज करू शकता. स्टँड आहे मोबाईल स्टँड, ते स्टँड तुम्ही यूज करू शकता. बरेचसे ब्लिंकिट आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, त्याच्यावर तुम्ही मोबाईल स्टँड टाईप करून मोबाईल स्टँड मागवू शकता. ते 700 पासून 300 पासून स्टार्टिंग आहे. खूप इझिली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. नेक्स्ट स्टेप येते की जर तुम्ही स्टडी स्टुडंट असाल, हॉस्टेलमध्ये राहत असाल, तुम्ही अभ्यास करून व्हिडिओ बनवू शकता. कारण की 11वी-12वी नंतर किंवा 15वी नंतर तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही लगेच जॉबला जाऊ शकत नाही. जर तुम्हाला जॉबला पण जायची गरज नसेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. जर तुम्हाला यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल, जर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात केली तर तुम्हाला पुढे जाऊन खूप बराचसा फायदा होऊ शकतो. कारण की नंतर पुढे जाऊन वाटतं आपल्याला की मागे स्टार्ट केलं असतं तर बरं असतं. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा आणि आत्तापासूनच स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न चालू करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण कधी कधी डिमोटिव्ह होऊन जातो की आपल्याला चॅनलला व्ह्यूज येत नाही आहे किंवा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईक्स मिळत नाही आहे. तर ह्याच्यामुळं या कारणानुसार आपण हे ठरवायचं नाही आहे की आपण कुठेतरी हरलो आहे. आपल्याकडे काहीतरी कला आहे ती आपण रोज इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, रोज डेली अपडेट केलं पाहिजे. तर त्याच्यानुसार आपल्याला व्हिडिओज बनवले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे की जसं तुम्हाला जर दुसरा पर्याय पाहिजे असेल पैसे एखादी ॲड बनवून प्रोडक्टला हे करू शकता, टॅग करू शकता. त्याच्यानंतर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच बनवेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर काही माझ्या मिस्टेक झाल्या असतील बोलताना तर आय एम सॉरी. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू एव्हरीवन.